बघा ही गाडी मी किती जोरात चालवतोय गाईज. 170च्या स्पीड न चाललेली गाडी. मी आता ब्रेक नाही मारत. भारी हो. सस्पेन्शन काय लय जबरदस्त आहे राव. तर गाईज आज आहे ब्लॉगचा दिवस 22वा आणि गाईज एक सरप्राईज आहे जे तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलंय ती म्हणजे आपली ब्लॅक ब्युटी. आणि आज आपण जातोय गाईज ब्लॅक ब्युटी मध्ये. तर बघा कशी चमचमाती होई आपली ब्लॅक ब्युटी आहे. तर काही जुळून राहा. आजच्या ब्लॉग मध्ये पण खूप सारी धमाल मजा मस्ती होणार आहे. आणि आज पवन आलेला नाही गाईज, पण बाकीचे सगळे आमचे घरचे बसलेले तर ताई इथं भाऊ आणि इकडे शीतल आहे गाईज. पण गाडी बघा गाईज कशी चमचम चमचम करते, कारण गाईज आपण गाडीचं केलेलं आहे पीपीएफ कोटिंग आणि कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच आहे. तर काही जोडून राहा, मजा येणार आहे. आज पण आपण धमाल करू, मजा करू. तर गाईज आपण स्वतः ब्लॅक ब्युटी चालवत गाईज चालवली आहे. तर ब्लॅक ब्युटी म्हणजे गाईज आपली मजा येते गाईज ब्लॅक ब्युटी. आणि गाईज ब्लॅक ब्युटी झाली टोटल 80,000 किलोमीटर. म्हणजे 1.5 वर्षामध्ये आपल्या ब्लॅक ब्युटीला मी 80,000 किलोमीटर फिरवले गाईज. तर ब्लॅक ब्युटीने पण खूप चांगली साथ दिली गाईज. आणि ओराने तर आपल्या दिलीच आहे, अलकाई झरने दिलीच आहे गाईज. तर जुडून करा गाईज. तर गाईज आपण आलोय आपल्या ऑफिसकडं आणि आपला बॉडीगार्ड नव्हता, मी स्वतः गाडी चालवत घेऊन आलोय गाईज. तर जुडून राहा. आज पण ज्या गोष्टी घडतील त्या मी तुमच्यासोबत नक्की सांगेल गाईज. गुड मॉर्निंग सर. तुम्हाला पण. तर गाईज आपण आलोय ऑफिस मध्ये. हे बघा नितीन सर, प्रतीक सर. त्याला झालं का फॉलो? ना तुम्हाला सांगू का, त्यांनी मला आहे ना सकाळी कॉल म्हणजे सकाळी बोलणं झालं तर तेव्हा मी म्हटले मला विचारते मी सरांना आणि सांगते म्हटलं. कारण की कसं म्हणजे मला 2-3 दिवस झाले म्हणलं सर नाहीचे साखरात झाले बसून सरांच्या मागं काम चालू. बरोबर त्याला बोलवतो मी. बोलून घ्या. तर गाईज आपले विशाल सर आले. तर यांना तुम्ही ओळखताच आहे, आयफोनची यांची चाख्या आपल्या टीमनी पाहिली गाईज. तर गाईज आता विशाल सर म्हणे सर चला एक गाडी आलेली आपल्याला टेस्ट ड्राईव्ह साठी. तर ती गाडी घेण्याचा विचार करताय आम्ही. तर गाईज तुम्ही जुळून राहा, तुम्हाला गाडी पण दाखवतो गाईज, तर मजा येणार आहे. तर गाईज ही आहे विशाल सरांची गाडी. आणि गाईज आम्ही चाललोय आता परत एकदा दुसरी गाडी बघायला. आणि ज्यांच्याबद्दल आम्ही बोलतो गाईज, जे आपले संदीप धरम साहेब आहे, त्यांची ओळख करून देणार आहे गाईज. आणि तुम्हाला जर कधी गाडीबद्दल काही कमतरता वाटली आणि कुठल्या नॉलेजची जर कमी वाटली तर गाईज तुम्ही नक्की संदीप सरांना कॉल करा. कुठलाही तुमचा प्रॉब्लेम असून तो नक्कीच, कंपनीची गाडी असं आणि कुठल्याही कंपनीची गाडी असून द्या, ते माणूस सॉल्व्ह करणार म्हणजे करणार गाईज. एवढा विश्वास आहे आम्हाला त्यांच्यावरती. तर काही जोडून राहा, मजा येणार आहे. तर गाईज आपण आलोय महिंद्रा शोरूमला आणि गाडी बघण्यासाठी. आणि गाईज ज्या व्यक्तीबद्दल मी तुम्हाला अगोदर ऑफिसच्या बाहेर निघताना सांगितलं होतं ती हीच व्यक्ती गाईज. कुठल्याही गाडीचा प्रॉब्लेम असेल तर गाईज यांना कॉल करा, हे सॉल्व्ह करू शकतात. ही गाडी घ्यावी गाईज. आपण आलोय, आपण बघायला गाईज दुसरी गाडी बघायची होती यार आपल्याला. पण विषय काय झाला गाईज, सरांनी दुसरीच गाडी आणली. ऍक्च्युअली घ्यायची आपल्या, ही तर आपल्याकडे आहे अशी. बाजूला पुढून जाईन ना गाडी. जाईन का? आवाज डायरेक्ट नॉईज नाहीच रे, काहीच नाही डायरेक्ट आवाज. मी तीच ना मी चालवती पण मला वाटतच नाही आपली लगेच वाजते. ब्रेकिंग करायचीच नाही गाडी. म्हणजे खड्डा आलो तर ब्रेकिंग करूच मला, सस्पेन्शन कर. बरं ब्रेक नाही दाबायचं ना. ठीक आहे बोला सर. तर गाईज महिंद्रानी ही गाडी काढली गाईज. महिंद्राच्या गाड्या खरंच चांगल्या आहे, पण आहे ना सर तुम्हाला मी ऑन कॅमेरा सांगतो, महिंद्राची सर्व्हिस एकदम भंगार आहे. गाड्या इतक्या झाल्या ना, सर्व्हिसच प्रॉपर नाही. ही किती किलोमीटर जाते? 500. ती आपण नाही का नितीन आपण चक्कर मारला होता बघा, प्रॉपर गेलो. हा ती 9EV. तिच्यातला लाईफ टाइम बॅटरी वॉरंटी आहे. लाईफ टाइम. लाईफ टाइम बॅटरी वॉरंटी. किलोमीटर लाईफ टाइम वॉरंटी. किती? अनलिमिटेड किलोमीटर. आणि त्या B9 ला तिला पण ती घेऊन टाकू, चला डन करून टाका आजच. तर गाईज बघा ही गाडी मी किती जोरात चालवतोय गाईज. 170च्या स्पीड न चाललेली गाडी.
हा मोबाईल पडला मी आता ब्रेक नाही मारत बरं का. भारी हो होय, भारी सस्पेन्शन ना. काय आहे? लय जबरदस्त आहे राव. जबरदस्त सस्पेन्शन सोबत गाडी. सर गाडीचं नाव काय आहे? या गाडीचं नाव सांगा. 9S काय XCV9S. तर बघू शकता सर XCV9S चं टॉप मॉडेल महिंद्राचं EV मध्ये खतरनाक सस्पेन्शन आहे. एक नंबर सर एक नंबर. पण ती पण लय नाद होती बरं. तर गाईज बघा एवढ्या जोरात गाडी चाललेली पण अजिबात आम्ही सुद्धा हलत नाही. सस्पेन्शनचा काही विषयच नाही गाईज. तर गाईज तुम्हाला कशी वाटली XCV9S गाडी मला कमेंट मध्ये नक्की सांगा. कंपनी बांधणार राव एवढी मोठी गाडी बनवती पण कॉम्प्रोमाइज करून ते गुडइयरचे टायर टाकी हं? तर गाईज गाडीचा एक्सपिरियन्स कसा वाटला नितीन तुला? मस्त आहे, एकदम छान आहे. हा मस्त आहे एकदम. निशा, तुला कशी वाटली गाडी? क्लास आहे पण मग स्टेपनी बघायचे. डॉल्बी 700 चा काय आवाज ऐकत सर? 700 81,000 किलोमीटर चालवली आपण गाडी. XC9 कुठं आहे? सुप्रजी हे बघ 30 नुसार. तर गाईज आता आम्ही चाललोय लगेच. आम्ही युद्ध पातळीवर आम्ही आला निर्णय घ्यायचा गाईज. तर गाईज आम्ही आलोय महिंद्राच्या संगमेर शोरूमला कारण गाडी बघण्यासाठी. आणि आपली जी ब्लॅक ब्युटी होती गाईज ती 12 दिवस इथंच होती, इथंच काम करत होतो. आणि मागच्या रविवारी गाडी आपली इथंच होती गाईज. तर गाईज आम्ही आलोय आता गाडी बघण्यासाठी. तर गाईज तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये कोणती गाडी घेऊ मी आता? B6 घेऊ का B9 घेऊ? पाठीमागची चार्जिंगची सोय कुठे आहे सर? चार्जिंग नसते रे काही येतं पाहिजे ना हे येत. तर गाईज B6 आहे पण मला नाही वाटलं. मला आधी सुरुवातीला वाटलं B6 थोडी छोटी असेल गाईज पण फार मोठी गाडी आहे यार. मजा आली. पिकअप लय जबर आहे रे. पिकअप सर वजन भाई या पिकअप मध्ये किती फास्ट पोहोचू पुढे पण. पिकअप चार्जिंग फास्ट होत नाही. उतारणार ना 100च्या पुढे गेलं थोडं फास्ट होणारच ना. हा बरोबर सर. तर मित्रांनो आपण आता घेतली B9 आणि मला खरं सांगतो मला ही गाडी म्हणजे ना यार रास्तों पे चलता हुआ घोडा लग रहा है गाईज तुम्ही ना थोडस जोडून राहा. बघा आरशामध्ये मला काही दिसत नाही मागचं तर मी आरशाची थोडी सेटिंग करून घेतो. ठीक आहे गाईज. तर गाईज ही आहे आपली B9. तर गाईज तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा गाईज ती गाडी घेऊ का ही घेऊ का ही घेऊ गाईज. मी मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर गाईज आम्ही आलोय आता पुन्हा राहत्याच्या महिंद्राच्या शोरूमला. खूप लॉंग प्रवास होता गाईज आमचा आणि तो प्रवास बघा गाईज. तर गाईज आम्ही आलोय खूप साऱ्या गाड्या बघून. गाईज आम्ही आज 3 गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह घेतली. एक XCV9S, एक XCV9. मला गाड्यांची जास्त नाव नाही माहिती गाईज पण आम्हाला घ्यायची EV मध्ये कार. गाईज तुम्ही मला सांगितलं नाही अजून पण कमेंट मध्ये की मी कुठली गाडी घेतली पाहिजे. तर नक्की गाईज कमेंट करून सांगा की मी कुठली गाडी घेतली पाहिजे. तर गाईज चला आता आपल्याला रील शूट करायचं आहे. तर आपला बॉडीगार्ड गेलाय खाली गाडीचं सेटअप करायला आणि आपण लवकरच गाईज रील शूट करू. जुडून राहा गाईज, मजा येणार आहे. Shit.